नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण गरम पाण्याचे झरे आणि त्याचं ठिकाण यावर माहिती पाहणार आहोत। यावर आयोग जोड्या लावामध्ये प्रश्न विचारत असतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। आयोग आपल्याला गरम पाण्याच्या झऱ्यावर कसे प्रश्न विचारतो, तर एकतर जोड्या लावामध्ये विचारतो किंवा आपल्याला असं विचारलं जातं की हे गरम पाण्याचा झरा कुठल्या ठिकाणी आहे। हे तर झालं जोड्या लावा, पण याचं वैशिष्ट्य काय आहे याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातात। चला तर मग सुरुवात करूया। ओपनदेव सुपनदेव हे देव म्हटलं की जळगाव या ठिकाणी येतात। ओपनदेव सुपनदेव हे जळगाव या जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे आहेत। त्यानंतर वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली हे ठाणे जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे आहेत। हे 3 आहेत। उनकेश्वर नांदेडमध्ये आहे, कपिलेश्वर यवतमाळमध्ये आहे, साव उने कडे हे रायगड जिल्ह्यात आहेत, सालापर्डी हे नागपूर जिल्ह्यात आहे आणि राजावडी, उन्हवरे, खेड, राजापुरी हे रत्नागिरी जिल्ह्यातील गरम झरे आहेत। तर धारावीरपूर हा धुळे जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा आहे। यानंतर आपण आता अधिक माहिती मिळूया। गरम पाण्याचे झरे कसे तयार होतात, तर गरम पाण्याचे झरे भूवैष्णिक प्रक्रियेमुळे तयार होत असतात। जमिनीखाली उष्णतेमुळे पाणी गरम होऊन भूगर्भावर येते। या पाण्यामध्ये गंधक, लोह, खनिज विरघळल्यामुळे त्यांना औषधी गुणधर्म सुद्धा प्राप्त होत असतात। वज्रेश्वरी, अकलोली आणि गणेशपुरी हे जे ठाणे जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे आहेत, हे भिवंडी तालुक्यात तानसा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहेत। या पाण्याच्या कुंडात गंधकाचे प्रमाण जास्त आहे। या पाण्यात स्नान केल्याने त्वचेचे रोग म्हणजेच स्किन डिसीज दूर होतात असा दावा केला जातो। त्यामुळे हे झरे त्वचा रोगावर प्रभावी इलाज म्हणून ओळखले जातात। आणि वज्रेश्वरी येथे देवीचे मंदिर आणि गणेशपुरी येथे नित्यानंद स्वामीचे मंदिर असल्याने या ठिकाणाला धार्मिक महत्त्व देखील प्राप्त झालेलं आहे। ओपनदेव सुपनदेव हे जळगाव जिल्ह्यातील देखील गरम पाण्याचे झरे कुंडासाठी किंवा प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर उनकेश्वर येथील नांदेड जिल्ह्यातील उनकेश्वर येथील किनवट तालुक्यातील झरा हा पौराणिक संदर्भानुसार शरभंग ऋषींना त्वचारोग झाला होता आणि तो याच पाण्याने कमी झाला असं त्याचं वाल्मिक रामायणामध्ये संदर्भ भेटत असतो। यानंतर राजावडी, उन्हवणे, खेड, राजापूर हे कोकण किनारपट्टीवर गरम पाण्याचे सर्वाधिक झरे आढळतात। महाराष्ट्रातील एकूण 28 पैकी 18 झरे कोकणात आहेत। राजापुरीची पवित्र गंगा गरम पाण्याचे कुंड आणि उन्हवणे येथील गरम पाण्याचे झरे वर्षभर असतात। या गरम पाण्याच्या स्रोतामुळे भूउष्णिकता असलेले ठिकाण वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा विचारही चालू आहे। शास्त्रीय आणि ऐतिहासिक महत्त्व काय आहे मग या झऱ्याचं, तर उपचार पद्धती नैसर्गिक खनिजयुक्त गरम पाण्याचा वापर करून रोगावर उपचार करण्याची ही प्राचीन प्रथा आहे, जी रोमन आणि ग्रीक संस्कृतीमध्ये प्रचलित होती। भूगर्भशास्त्रीय निर्मिती महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे हे कोट्यावधी वर्ष जुन्या बेसॉल्ट खडकापासून तयार झाले आहेत। भूवैष्णिक द्रवणांचा भाग असल्याने त्याचे पाणी गरम राहते। मग हे इथे पर्यटन स्थळ सुद्धा आहेत। ही पर्यटन सर्व ठिकाणी आता केवळ औषधी स्नानगृहे म्हणून नव्हे तर पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत। आता काही सुंदर दृश्य आपण झऱ्यांचे पाहूया।